फरमाइश आले एक सुंदर गाणं उद्या कमॉन डीजे. त्यानंतर आपण सामन्याला सुरुवात करू. डीजे वंश 11 संघाकडून सलामीसाठी उतरले ते अक्षय इसालगे, त्यांच्या समवेत प्रशांत मसने. गोलंदाजीसाठी सज्ज होते ते विनोद तारे. भावेश कुंभार क्षेत्ररक्षण लावताना आपण पाहतोय. बॅट्समन अक्षय इसालगे स्ट्राइक एंड वरती, तर नॉन स्ट्राइकला प्रशांत मसने. अक्षय इसालगे स्ट्राइक एंड वरती, तर नॉन स्ट्राइकला आपण पाहतो तो प्रशांत मसने. वंश 11 संघाचा हा आयकॉन खेळाडू, धारधार गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक घेऊन येतोय तो भावेश कुंभार. चला प्ले. स्ट्राइक नेटवरती अक्षय, तर नॉन स्ट्राइक वरती प्रशांत. गोलंदाजी सज्ज होते तो भावेश कुंभार. राईट आर्म ओर धावने मारना करणार तो भावेश. पहिला चेंडू आजच्या दिवसातील फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. कार्पेट लेवलनी चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान एक धाव आणि श्री गणेश होतोय तो. हॅलो 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 हॅलो. तर चांगला असा लॉंग लेगला प्रशांत मसने यांच्या. हॅलो 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 कुठे हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो. प्रशांत मसने यांच्या बॅटमधून निघणारा हा दुसरा चौकार. चांगली अशी सुरुवात आपल्या संघासाठी प्रशांत मसने यांच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळतात ते प्रशांत मसने यांच्या मिड ऑन लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हा येणारा चौकार. आणि चौकाच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20-9. पुढील चेंडू भावेशचा. यावेळेला ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अपील होतीये, पण पंच आपल्या जागी तटस्थ आहेत. दरम्यान एक धाव आणि एक धावच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10.
4 चेंडू 10 धावा. उत्तम अशी सुरुवात म्हणता येईल वंशी 11 संघाची. प्रशांत मसने यांच्या बॅटतून आपण पाहिले की बॅक टू बॅक 2 चौकार आले. 5वा चेंडू 22 याचा अक्षय इसलगे दरम्यान चौकार. हॅलो. तर मॅचला दुसऱ्या दिवसाला या ठिकाणी सुरुवात झाली. SPL शेलू प्रीमियर लीग 2024. पुन्हा एकदा सुरेख फटका आपण पाहतो. लॉंग झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. 20 स्टेप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक चेंडूचा जरूर पाठला करत होते. या दरम्यान 4 धावा. रॉयल रायगड वर्सेस वंश 11. नाना मस्ते चला थोडं फास्ट घ्या कारण काली सांगितलंय 15 मिनिटं प्रत्येक ओव्हरला तुम्ही मीटिंग करू नका. भावेश सर प्लीज 25 मिनिटांमध्ये इनिंग कंप्लीट व्हायलाच पाहिजे. पहिले 4 षटक 20 मिनिटांमध्ये पूर्ण झाले नाही तर पंच इथून तुम्हाला कॉल दिला जाईल. शेवटच्या षटकामध्ये एक प्लेयर आतमध्ये घ्यायलाच पाहिजे. पहिलं षटक आपण पाहतोय या ठिकाणी वंश 11 रोशन मस्ते यांचा संघ आपण पाहतो. भावेश कुंभार या संघाचं नेतृत्व करतोय. वंश 11 फलंदाजीला रोशन मस्ते यांचा संघ आणि रॉयल रायगड संघाचं नेतृत्व करतो भावेश. एसटीच्या पाठीमागे एसटी रक्षक म्हणून आपण या ठिकाणी पाहतोय. आज सर्व आमचे कमिटी मेंबर्स बहुतेक प्लेयर्स या ठिकाणी खेळताना दिसतील. प्रकाश दादा भगत या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. थँक्यू थँक्यू डीजे प्लीज. बॉल टाकत होते ना. तर अविनाशजी तरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी अविनाशजी तरे सरांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. आपलं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत. तर या ठिकाणी आपण पाहतो प्रकाशदादा भगत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून भगत ब्रदर्स मालिकेवीरचा किताब या ठिकाणी आहे आणि अविनाशजी तरे आपल्या या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. आपणास विनंती आपण व्यासपीठावरती यायचे. काली आम्ही पाहिलं गेलं सर्व आणि सर आपण सर्वांना या ठिकाणी आमंत्रित केलं. सर्व संघ मालकांचा मान सन्मान होणं बाकी आहे. आज जसं वेळ भेटेल तसं सर्व आपण संघ मालकांचं मान सन्मान या ठिकाणी करणार आहोत. एक सुंदर व्यक्तिमत्व युवा उद्योजक आणि सध्या आता पाहिलं गेलं तर क्रिकेट आणि शर्तीच्या यामध्ये तुमचं नाव त्यांचं घेतलं जातं आदराने. ते अविनाशजी तरे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि जरूर आपण पाहतो अविनाशजी तरे आणि आमचे दादा राहुलजी तरे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी युट्यूब सेवा पुरवण्यात आलेली आहे. त्यांचंही मनापासून आम्ही आभारी आहोत आणि त्यांना विनंती करतो अविनाश सर आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. रॉयल रायगड यांनी टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. वंश 11ला आमंत्रित केले फलंदाजीला. आतावर वंश 11 सुरेख कामगिरी करतोय. इथे सेकंड बाउंड चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावा या ठिकाणी घेतल्या जातील.
चौकार या ठिकाणी पाहतो 4 धाव्याने स्कोर कार्ड अग्रेसर होतोय. दुसरा षटक पॉवर प्लेचं प्रगती पथावरती आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती 26. लाजवाब सुरुवात कालच्या दिवसाला सुरुवात केली होती. कोण विसरणार सचिन जाधवची ती फटकेबाजी, काय अफलातून सुरुवात होती. गणेशजी तरे आणि तिरुपती बोडा यांच्या माध्यमातून ग्रीन व्हीलर रिसॉर्ट आपण बाप्पाची आणि आपल्या देवी मातेची चलचित्र असलेलं चांदीचं गिफ्ट आपण पाहतो या ठिकाणी देण्यात आले. सूर्यफटका अफलातून फटकेबाजी फाईन डिझर मध्ये चेंडू फटकावला गेलाय. आणखीन एक चौकार धावसंख्यावरती जोडला जाईल. स्कोर कार्ड अग्रेसर होतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 या आकड्यावरती. संसेवक आहेत त्यांना विनंती करतो मॉर्निंग या जो प्रेक्षक एवढा इथं नाहीये तर आपण त्वरित बाउंड्री लाईनचा ताबा घ्या प्लीज. जे उर्वरित आहेत माननीय सोमनाथजी मसने दादा यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. याचबरोबर उमेश दादा तरे या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा या आपण व्यासपीठावरती बघा स्पर्धेमध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपणास विनंती आपण व्यासपीठावरती यायचे. इथे सुरेख फटका पुन्हा एकदा फटकेबाजी काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे. झटका क्रमांक 1 या ठिकाणी दिला जातोय. विकेट आतापर्यंत चांगली फलंदाजी करणारा फलंदाज प्रशांत संघ नेतृत्व करणारा प्रशांत माघारी परतलाय. झटका या ठिकाणी दिला जातोय वंशी लेवल संघाला. काल पाहिलं गेलं शिरूगावामध्ये दोनच चर्चा होत्या. काल एक SPL ची आणि दुसरा पुसेगावच्या त्या अड्ड्याची. काल ट्रेन मध्ये गेल्यानंतर जरूर पाहिलं. प्लीज मीटिंग नका जास्त घेऊ, वेळ नाही आपल्याकडे. काल जो टाइम झाला तो टाइम आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचे कारण 2 षटकं झाले. 3 षटकानंतर तुम्हाला तो थोडासा 2 मिनिटाचा डिंग ब्रेक असेल तिथे तुम्ही मीटिंग करू शकता पण प्रत्येक ओव्हरला तुम्ही मीटिंग करू शकता. टाइम इथे तुमचा मोजला जातोय. तर प्लीज सर पुन्हा एकदा एक वॉर्निंग देत जा. जर मध्ये एक वॉर्निंग तुमच्याकडून फक्त आमचा इशारा द्या आम्हाला. दोन पॉवर प्लेचे षटक या ठिकाणी समाप्त झाले. 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावसंख्या आपण पाहतो जाऊन पोहोचली ती 30. एक फलंदाज बाद झालाय. प्रशांत अफलातून कामगिरी करत होता तो माघारी परतलाय. नवीन फलंदाज 1 डाऊनला तुषार. तुषार नवीन फलंदाज आपण पाहतोय. भावेश सुरेख गोलंदाजी कारण प्रॅक्टिस बघितली होती भावेशची. जनार्दन स्मृती क्रीडानगरी बाकीच्या बड्या मैदानावरती एकच धाव खर्च केली होती आणि त्या ठिकाणी षटक अफलातून टाकलं होतं. त्याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागली SPL ला. इथे समोरला स्टेप आउट केला क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी 1 बाउंड चेंडू उचलण्याचा प्रयत्न करणार त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू सीमारेषे पलीकडे जातोय. 4 धावा या ठिकाणी अर्जित होतील आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती स्कोर कार्ड वरती 34. ठोकडीचे यश एव्हेंजर 11 दोन्ही संघाला विनंती असेल तर या दरम्यान बॉबी बाय आमचे संजय मसने आणि खऱ्या अर्थाने काय बॉडी बिल्ड याच्यामध्ये त्यांनी जरूर भाग घेतला होता. या आपण व्यासपीठावरती संजय भाई म्हटलं गेलं
जरूर आपण पाहतो सिंगल आणि शेलूगाव आणि शेलूगावमध्ये अनेक कलाकार आहेत, त्यामध्ये संजय भाई त्यांची शिट्टी खूप फेमस आहे. त्याचबरोबर दीपकजी टेंबे या ठिकाणी उपस्थित आहेत. दीपकजी टेंबे सरांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. दीपकजी टेंबे सर यांनाही विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. तर जरूर सिंगल आपण या ठिकाणी पाहतोय. तिसरं षटक प्रगती पथावरती आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत भावेशने, त्यामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात, म्हणजे कमबॅक करणारं षटक आपण या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. या जे वरिष्ठ नागरिक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. आज जरा बिजी शेड्यूल असेल कुमार पाटील यांचा, कारण आज त्यांचा संघ या ठिकाणी खेळताना दिसेल. बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज बाद होतो, विकेट क्रमांक 2 माघारी परतेल या ठिकाणी पाहतोय अक्षय. गुरुदादा मसने यांना विनंती करतो आपण लवकरात लवकर या ठिकाणी यायचंय. आपलं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. आज आपण ती पाहतो टी शर्ट ट्रॅक आपण जरूर पाहतोय गुरुदादा मसनेच्या माध्यमातून. हे सर्व ड्रेस कोड पाहिला गेला. इथे चांगला फटका डीप मिड विकेट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक जरूर त्या ठिकाणी आहे. सिंगल या ठिकाणी घेतली जाईल. सिंगलने स्कोर कार्ड 37 षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झालाय. या षटकामध्ये 7 धावा 1 विकेटी प्राप्त केलं. प्लीज फास्ट करा, कारण भावेश या अगोदरच्या 2 षटकामध्ये जरूर आपल्या संघाने वेल घेतलेला आहे. या स्पर्धेमध्ये पाहिलं गेलं आमचे प्रकाशजी भगत आणि ब्रदर्स, अर्थात प्रकाश भगत, देविदास भगत आणि तुकाराम भगत यांच्या माध्यमातून आम्ही पाहिलं गेलं मालिकेवीरसाठी जे रेफ्रिजरेटर आहे, फ्रीज आहे या ठिकाणी पोहोचले. त्यांचंही मनापासून धन्यवाद. डिंग ब्रेक से लगेच पाणी घेऊन जायचं मैदानात. त्याचबरोबर ट्रॉफीज आम्ही पाहिलं गेलं शेलू ग्रामपंचायतीचे थेट सरपंच आमचे दादा वरिष्ठ बंधू शिवाजी खारीक साहेब यांच्या माध्यमातून, तसेच सतीशजी शिवाजी खारीक आणि अभयजी शिवाजी खारीक यांच्या माध्यमातून ट्रॉफीज आपण या ठिकाणी पाहतोय. आपण मॅन ऑफ द मॅच साठी जे चलचित्र पाहिलं गेलं देवी मातेचं आणि त्याचबरोबर बाप्पाचं, ते तिरुपती गौडा आणि गणेशजी तरे गंगा ग्रीन विला यांच्या माध्यमातून आम्ही पाहिलंय. प्लीज पाण्याची बॉटल्स त्या ठिकाणी पोहोचवायची. त्याचबरोबर जे सोडा बॉटल आहे ते अक्षयजी इसालके यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी आहे. युट्यूब साठी राहुलजी तरे दादा, आमचे अविनाशजी तरे दादा यांच्या माध्यमातून ही सेवा या ठिकाणी पुरवण्यात आलेली आहे. निलेशजी तरे यांच्याकडून बॉल बॉक्स आणि गणेशजी तांबोली यांच्यासाठी मालिकेसाठी आणखीन एक गिफ्ट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. कृष्णा बोडारे दादा यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, गोलंदाज यासाठी 3 कूलर आहेत आणि त्याचबरोबर इंटरनेट सेवा त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. विशेष सहकार्य स्वामी अश्राय सूर्यकांत मसने, ॲडव्होकेट संदीपजी बागडे साहेब, त्याचबरोबर माजी उपसरपंच महेश दादा खारीक साहेब, उद्योजक अशोकजी निमणे साहेब, त्याच्या रिसॉर्टमध्ये आम्ही जरूर पाहिलं गेलं. या स्पर्धेचं ऑप्शन आम्ही त्या ठिकाणी पार होताना पाहिलं होतं. मुनस्टोन ऑर्मॅक्स रिसॉर्ट यांच्या माध्यमातून सहकार्य हनुमानजी भगत, नैनेशजी निमणे दादा असतील, खान सिंग यांच्याकडून मेडिकल लक्ष्मी यांच्या माध्यमातून पण सहकार्य, माननीय पप्पू दादा मसने पंचायत समिती सदस्य कर्जत यांच्या माध्यमातून सदस्य खूप मोठं सहकार्य, गणेश दादा भोईर, त्याचबरोबर उद्योजक रवी दादा मसने यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण पाहतो सहकार्य. निलेश दादा कालेकर कोलेकर,
भोले बालाजी कंस्ट्रक्शन यांच्या माध्यमातून खूप मोठं सहकार्य आणि साई दत्त डेव्हलपर्स प्रदीपजी कदम यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खूप मोठं सहकार्य. माननीय शरीफजी पठाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. त्याचबरोबर सोमनाथजी भगत यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. इथे सूर्यफटका काऊ कॉर्नर शतरक्षक जरूर आहे. झेल ड्रॉप होते या ठिकाणी. या अगोदरचं षटक पाहिलं गेलं भावेशने कमबॅक करून दिले आपल्या संघासाठी. फक्त धावा खर्च केला 7. इथे आपण पाहतो गोलंदाज करण वसने, खूप मोठं नाव शेलू क्रिकेट मधलं. तर जरूर आपण पाहतो टाइम या ठिकाणी मोजला गेलेला आहे. 4 मिनिटांमध्ये हे षटक पूर्ण करायचे तुम्हाला. एक चेंडू त्यातला झालेला, 5 चेंडू आहेत 4 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे. इथे सुरक्षफटका स्वीपर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. जोपर्यंत चेंडू आपण पाहतो नॉनस्टॉप एंड कडे पोहोचेल त्या दरम्यान 2 धावा. उर्वरित 4 चेंडू या चौथ्या षटकातील अजून शिल्लक आहेत. म्हणजे या इनिंगचे 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आजही आपण पाहतो टायमावरती मॅचेस सुरू झाल्यात आणि एक विचार असेल 5-5:30 पर्यंत मॅचेस पूर्ण संपवायच्या. इथे गल्ली आणि पॉइंट मधून चेंडू टाकला. थर्ड मॅन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. शतरक्षक त्या ठिकाणी जरूर पोहोचला गेला. चेंडू अडवण्याचा प्रयत्न. 3 धावा या दरम्यान आपण पाहतो पूर्ण होत असताना या 3 धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43 या आकड्यावरती. उर्वरित 3 चेंडू बघा. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्या आणि तिसऱ्या चेंडूवरती 3 आल्यात. म्हणजे 1, 2 आणि 3. चौथा चेंडू करणचा कशा प्रकारे असेल. राईट हँड ओव्हर द विकेट मारा. चौथा चेंडू पाहिला गेला त्यावरती आपण आता परत एक सिंगल पाहतोय. दुसरी घेण्याचा प्रयत्न होणार नाहीये. चांगला थ्रो त्या ठिकाणी. एका धावेने धावसंख्या पुन्हा एकदा अग्रेसर होते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 44 या आकड्यावरती. चौथं षटक प्रगती पथावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे कमबॅक करणार चेंडू. काय या खेळाडूवरती बोली लागली जाते. काय या खेळाडूसाठी सर्वजण थांबतात याची प्रचिती देत असताना करण एक अष्टपैलू खेळाडू. क्रिकेट आणि कबड्डी मध्ये आपलं नाव पूर्णपणे या शेलू गावामध्ये गाजवणारा खेळाडू. हलक्या हाताने ग्लास केलाय. पॉइंट मध्ये शतरक्षक आहे. ऑस्टाकेट कडे डेंजर झोन कडे होता चेंडू. 1 धाव या ठिकाणी घेतली जाते. एका धावेने स्कोर कार्ड 45 या आकड्यावरती. यानंतर तयार राहायचंय वीर साई वेदांत 11 वर्सेस यश अवेंजर 11. चला दोन्ही कर्णधार वीर साई वेदांत 11. यश अवेंजरचा कॅप्टन या ठिकाणी आहे. वीर साई वेदांत 11 संघाचा कर्णधार मंगेशजी बोराडे कॅप्टन आपल्या या ठिकाणी लगेच पाठवायचे. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 45 म्हणजे पहिल्या 2 षटकापेक्षा आपण पाहतोय तिसरं आणि चौथं षटक अप्रतिम षटक. कमबॅक करणारं षटक होतं रॉयल गार्डन या संघासाठी. रॉयल रायगड आपले नाना. आणि नाना कुठे असतील तर जरूर आपण व्यासपीठावरती या. नाना हा मैदानात आहेत. एकच फक्त संघ मालक आहे का तू खेळणार नाही. तो म्हणजे अख्तर पठाण गुरुदादा पण खेळतो. आपण 9 संघ मालक खेळताना दिसणार आहेत. कृष्णादा बोराडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. इंटरनेट सेवा त्यांच्या माध्यमातून आम्ही पाहतोय. या दादा SPLच्या माध्यमातून आपलं मनापासून हार्दिक स्वागत. गोल्डन मॅन प्रकाश भगत आपण पाहतो यानंतर मॅच खेळताना दिसणार. वीर साई वेदांत या संघातून आपलं नशीब वाजवताना दिसणार. कॅप्टन आहेत ते. उर्फी चेंडू. शेवटचं षटक आपण या ठिकाणी पाहतोय. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जरूर मी विनंती केलं प्रियश
यांचं या ठिकाणी आगमन झालंय. प्रेश आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच पोहोचायचे, कारण इथे टॉस केला जाईल. कारण तुम्हाला आज खूप मोठी संधी आहे. यश ॲव्हेंजर कुमार पाटील या ठिकाणी खेळताना दिसणार आहेत. दुसरीकडे प्रकाश भगत त्यांच्या माध्यमातून मालिकेवरचा किताब देण्यात आलेला आहे, तेही या ठिकाणी खेळताना दिसतील. वीर साई वेदांत 11 शॉट चेंडू होता. बॅट आपण पाहतो रगाडमध्ये चेंडू आला नाही. बॅटचा पट्टा प्रथमदा फिरून गेला होता. दोन चेंडू झालेत, अजून 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. डीप मिड विकेट मध्ये गॅप मध्ये चेंडू ढकलला गेला. 1 बाउंड चेंडू सीमारेषे पलीकडे. महत्वाच्या क्षणी आलेला चौकार. खूप गरज आहे. तुषार अजूनही नॉन स्ट्राईक पण त्याला संधी भेटली नाही. आपण पाहतो आता परत धावसंख्या 50 या आकड्यावरती. जर आपण 2 षटकांचा विचार केला तसं वाटलं होतं 70 ते 80 धावा इथे सहजरित्या होऊ शकतात, पण त्यानंतर भावेशने टाकलेलं षटक आणि त्यानंतर आपण पाहिलं गेलं करणने टाकलेलं षटक कमबॅक करून दिलंय. उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहे त्या इनिंगचे. चौथा चेंडू पूर्ण शॉर्ट पिच चेंडू, शरीर भेदक चेंडू आपण पाहिला गेला. पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक जरूर त्या ठिकाणी लेग बाईची धाव या ठिकाणी घेतली जाईल. यानंतरची मॅच यश ॲव्हेंजर 11 वर्सेस वीर साई वेदांत 11 या 2 संघादरम्यान. मंगेशजी बोराडे यांचा संघ आपण पाहतो. कॅप्टन प्रकाश भगत या ठिकाणी उपस्थित आहेत. 1-2 चेंडू फक्त शिल्लक आहेत आणि लगेच आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. तर अविनाशजी तरे सर, तर या अविनाशजी तरे आपण टॉस साठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे आणि जरूर यानंतर पुन्हा एकदा अविनाशजी तरे यांचा आवाज आपण या मायक्रोफोनच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत. तर इथे 1 चेंडू शिल्लक आहे आणि धावसंख्या स्कोर कार्ड 52 या आकड्यावरती. 1 शेवटचा चेंडू. त्यानंतर कॅमेरामॅनला आपण विनंती करूया, आपण टॉक बॉक्स मध्ये जरूर टॉक बॉक्स कव्हर करायचं. 1 चेंडू फक्त शिल्लक आहे. नवीन फलंदाज इथे तुषार आपण पाहतो. शेवटचा चेंडू खेळत असताना बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. तिथे लॉग ऑन झोन मध्ये कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे. शेवटच्या चेंडूवरती विकेट बहाल होते. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. धावसंख्या स्कोर कार्ड 52. 53 धावांची गरज आहे रॉयल रायगड संघाला, कारण नाना यांचा हॉटेल खूप फेमस आहे कर्जत बदला हायवे मध्ये. आपण जाऊया टॉक बॉक्स मध्ये, जिथे जोडले जातील प्रियेश बाबरे, कुमार पाटील आणि प्रकाश भगत आणि आमचे पाहुणे अर्थात आमचे मित्र अविनाशजी तरे त्या ठिकाणी टॉस साठी असतील. तर नमस्कार मंडळी, करूयात आपण लगेचच दुसरा सामन्याचा टॉस. अविनाशजी तरे साहेब आपल्या समवेत जॉईन झालेले टॉस करण्यासाठी. हेड कॉल करण्यात आलेला आणि